Junior College of Arts, Commerce, Vocational and Science, कोंडाघाट यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करीत आहोत भव्य रंगीत संगीत दिंडी संत नामदेवाची भक्ती। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आत्ताच निघाला? आत्ता निघालो तरच वेळेवर बाजारात पोहोचेल। जाता जाता एक दोन व्यापाऱ्यांना कापड देऊन पुढे मग जायचंय। बघितलंच ना केवढं झालं ते। मजल गैरमजल करत जा। थांबा, मी फराळाचं बांधलं ते नाम्याला आणायला सांगते। कुठे गेलाय हा कुणास ठाऊक? गाडीची मदत नाही या पोराची। नामदेवा, ए नाम्या, अगं खेळणे उल्लेखण्याचं वय आहे त्याचं। घरात कसा बसेल तो? गेला असेल परसगर। अहो पण घर कामात काही मदत नको का करायला? सारखा एक तर खेळत तरी असतो, नाही तर मुलांना जमवून विठ्ठल विठ्ठल भजन तरी करत असतो। अगं देवाचं नामस्मरण करतो ते चांगलंच आहे की। लहानपणापासून भक्ती मार्गाची ओढ हवी मुलांना। आई 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 आई, तू बोलावलंस मला? या या नंदुरा, या बसा। नंदुरा, आम्ही निघालोय बाजाराला। आता तुम्हीच घरात मोठे। आम्ही नसताना पांडुरंगाला नैवेद्य दाखवला गेला नाही असं होता कामा नये। आधी देवाचं जेवण आणि मग आपलं। बाबा, काही काळजी करू नका। मी घालेन देवाला जेवायला आणि त्यानंतरच मी जेवीन। आणि तुम्ही म्हणता की नामदेव काम करत नाही म्हणून। बघूया ना, नैवेद्याच्या वेळेस ते हजर राहतोय का ते? आई, बाबा घरात नसताना मीच घरात पडला ना, मग मला सगळं काम जबाबदारीने बघावंच लागणार। खरंच रे सोनं। मी निघतोय बाजाराला। चल चला, मोठे झाले ना तुम्ही आता। चला कामाला लागले। चला चला चला। नामदेवा, तू आज नैवेद्य घेऊन आलास? आणि बाबा कुठे आहेत? बाबा बाजारात गेले, त्यामुळे देवाला जेवू घालायची जबाबदारी माझ्यावर आली ना। देवाला जेवू घालायला असं? हो, आता मी मोठा झालो ना। छान छान। जाताना फक्त मंदिराचं दार नाही लोकरी। काय मंदिराचं दार कधी बंद करून आहे ना? व्यवहार करतोस नामाचा। अरे दे तुझ्या आणि जेवणात। अरे तो बंधन असेल का? समाज असेल ती कागद आरती, त्यानंतर अभिषेक, महाभिषेक, पूजा, त्याला विश्रांती नको का? चला नामा आमचा आता पोहोचणार। पांडुरंगा, आजकाल तुझा उपास आहे का? तसं सांगितलं असतंस तर फराळाचं करून आणलं असतं। पण आज तर चतुर्थी नाही, एकादशी नाही, आज कसला उपास? मला माहितीये, आज दादा आलो म्हटलं नैवेद्य दाखवायला म्हणून रागवला असं। दादा बाजाराला गेले कापड विकायला, त्यामुळे तुला जेवू घालायची जबाबदारी माझ्यावर आली ना।
पटकन जेवून घे बघू. मला खूप भूक लागली आहे. आई चांगली आहे जेवायची. तू जेवल्याशिवाय कसं जेवणार मी? मी डोळे बघते बरं. पांडुरंगा गंमत पुढे झाली. आता जेवतेस की नाही? नाहीतर इथेच जो कापतो मी. शरण आलो बघ बाळा. तुझ्या सात्विक भावानं तर मी अत्यंत आनंदित झालेलो आहे. अरे तुझ्यासारख्या भक्तासाठी मी काहीही करेन. बोल तुझी काय इच्छा आहे? तू जेवल्याशिवाय काही मी जेवणार नाही. अरे तू इतका प्रेमानं आग्रह करतोस की तुम्ही मिळूच शकत नाही. मी तुला वचन देतो, यापुढे तू जे हट्ट करशील ते मी पूर्ण करीन. जेवायचंच करा ना. नाम्याला नुसता नैवेद्य दाखवायला सांगितलं तर इतका वेळ. पोराला ना कधी गांभीर्य येणार आहे ते विठ्ठलालाच ठाऊक. आई आई ग आई आई हे बघ. नाम्या, अरे देवाचा नैवेद्य तू खाल्लास का काय? नाही ग आई, विठ्ठल जेवला. चावटपणा करू नकोस. देव कधी नैवेद्य खातो का? हो खातो तर. हे ताट बघ, सगळं व्यवस्थित जेवलं पांडुरंग. चार चौघात बोललास ना तर लोक तुला दगड मारतील. खरं बोललं तरी म्हणजे तुला असं म्हणायचंय की तू नेलेला नैवेद्य विठ्ठल स्वतः जेवला, दगडाची मूर्ती जेवली? नाही गाई, मूर्तीतून विठ्ठल प्रकट झाला, खाली पाटावर बसलाय आणि छान जेवला. खरं सांगतोस तू? विठ्ठल शपथ, तुझी शपथ. आणि इतकंच नाही, तू रोज दिलेला नैवेद्य विठ्ठल जेवणार आहे. मग तू दाखवशील मला विठ्ठल जेवताना? हो, तेच काय, मी उद्या नैवेद्य घेऊन जातो, तुला पण बस. आई, फार भूक लागली आहे, लवकर वाढणं जेवायला. आलोच मी हप्ता धुवून. जा. एवढं जेवण गेलं. चल पटकन जेवून घे बघू. मला खूप भूक लागली आहे. पुत्र हे